तुम्हाला फोन केला त्यांनी? तेव्हा गाडी कुठे होती फोन केला तेव्हा? जामसंड्याला होते ते. आणि मग साक्षी तिच्यावरती थांबवली त्यांनी गाडी माझ्यासाठी. मला त्या गाडीत प्रवासी घ्या तिकडे जाणार आहेत. त्यानंतर मला 12 वाजताची गाडी होती. जवळपास मला 1-2 तास थांबवावे लागले असते. तो माझा त्रास जो होणारा त्रास होता तो त्यांनी खरंच आभार आहेत, मनापासून आभार आहे. नमस्कार, मी आता कोकणमधल्या ट्रेनमध्ये आहे आणि आता चाललो आहे कणकवलीला, कोकणात मजा करायला, एन्जॉय करायला. आणि हा माझ्या घरातले कोकणात आहेत, त्यांना सरप्राईज व्हिजिट आहे. त्यांना सांगितलं नाही मी कोकणात येतोय म्हणून. सर्वजण घरातले गावी आहेत. 2 दिवसाची रजा घेऊन मी कोकणात चाललो आहे. तर दादरवरून कोकण कन्या ट्रेनमधून माझा हा M3 मधून सुखकर प्रवास चालू होणार आहे. हा व्हिडिओ संपूर्ण पहा. कोकणातील धमाल तुम्हाला पाहता येणार आहे. स्टेशन इथे चाललो आहे आपण आता. दादरवरून कोकण ट्रेनमध्ये M3 कोचमध्ये हा सुखकर प्रवास. तुझं नाव काय? नाव काय? नाव नाही, नाव काय तुझं? नाही, नाव सांग तुझं. दीदी वरती तुझं नाव सांग. दीदी बघ, दीदी वरती बघ. तुझं नाव सांग. तुझं नाव सांग. सुप्रभात. मी आता आहे उक्षी स्टेशनला. आणि हे उक्षी स्टेशन आहे ना, हे पहा इथे पावसाळ्यात येण्यासारखं आहे. आणि बघा ही ट्रेन आली आहे. या ट्रेनसाठी थांबली होती 1 तास जवळपास. रत्नागिरी दिवा पॅसेंजर या ट्रेनसाठी जवळपास इथे 1 तास थांबलेली आहे. आणि ही ट्रेन लेट आहे. 5ला रत्नागिरीला पोहोचायला पाहिजे होते. आता इथे 6 वाजले आहेत आणि 6ला उक्षी स्टेशनला आहे. उक्षी स्टेशनवरून ना पावसाळ्यात आलात ना तुम्हाला तर इथे ठिकठिकाणी तुम्हाला धबधबे पाहायला मिळतील. आणि आता ट्रेन सुटलेली आहे. आता थोड्याच वेळात रत्नागिरी येईल. पुढचं स्टेशन रत्नागिरी असणार आहे. आता बोगदा येईल आणि थोड्याच वेळात आता रत्नागिरी स्टेशन आलेलं असेल. बघा हा एक मोठा धबधबा इथून आलेला आहे. तर आता रत्नागिरी स्टेशनला आहे. 5 वाजता येणारी रत्नागिरीला आता 6:53 आलेली आहे.
आरतीच झाली 2 तास ट्रेन लेट आहे. तर आता थोड्याच वेळात कणकवली स्टेशन येईल. 2 तास 27 मिनिटं ही ट्रेन लेट आहे. लेट असतात, त्रास होतो. आणि ह्या कोकण ट्रेनचं आहे AC कोच आहे, त्यातल्या पण सीट्स बरोबर वॉशरूम बरोबर. तर सरकार कणकवलीला उतरायचं. हा बघा दरवाजा पण जाम आहे. आणि दरवाजा बघा व्यवस्थित दरवाजा दूर अवस्था झालेली आहे. नाही निघालाय. जोर लावा लागतो दरवाजा टाकताना. अरे कणकवली स्टेशन. आता आलो आहे कणकवली स्टेशनला. बॅग घ्या पटापट द्या माझ्याकडे. आता सर्वांना आता पलीकडे जावं लागणार आहे. चला कणकवली स्टेशनला फायनली आलेलो आहे. कणकवलीला गर्दी बघा, सगळे उतरले आहेत, पलीकडे चालले आहेत सर्व. कणकवली कणकवली कुठची मालवण आहे का? कणकवली बस स्थानक, देवगड. 8:30ची देवगड होती. बघूया आता 8:30 घेऊन गेली तर बघूया. चला देवगड आहे. चला मागेच जावं लागेल बसायला. ओके चला इथेच बसूया. 8:30ची गेली आहे ती, आता ही 9ची आहे. आता 9चा एक आपण लिंगाट तिथला उतरायचं आहे. तिथून आपल्याला पुढचा प्रवास आहे लिंगाट. देवगड किती आहे? 100 आहे का? 102 देवगड. कणकवली ते देवगड 102 रुपये तिकीट आहे. स्टेशन ते कणकवली डेपोपर्यंत 20 रुपये रिक्षा झाली. आणि आता आहे कणकवली ते देवगड डेपोपर्यंत 102 रुपये तिकीट आहे. तर आतापर्यंत आपला प्रवास खर्च 102 आणि 20 122 रुपये झालेले आहे. 9:10ला कणकवलीवरून सुटलेली गाडी आता देवगड जाणार आहे.
जवळपास 1.5 तास लागतो. 11पर्यंत पोहोचेल. तिथून आपल्याला दुसरी आपल्या गावात जाणारी दुसरी एस टी बस पकडावी लागणार आहे. तर आता बघूया उत्सुकता लागली आहे गावी जायची. गावच्या मला सोहम याची ओळख झालेली आहे. सोहम तू आता कुठे राहतोस? मी शिरोंड्यात राहतो पण. अच्छा. आणि मुंबईला कळवा. काय करतोस तू? मी आता 11th गेलो. आणि आता सुट्टी एन्जॉय करायला होतास घरी. कधी आला होतास? 12ला आलो. 12ला. काय 12पासून तू एन्जॉय करतोस वा. मध्ये अभ्यास केला आता इथे. नाही हेच असतं कारण काय आता मोठं झाल्यावर नंतर मग नोकरी निमित्त नंतर सुट्टी मिळत नाही. हेच एन्जॉय असतं ना एन्जॉय करायची सुट्टी. शिरगाव. गाडी थांबली आमची. किंवा ही गाडी आचरा ना दहीबाव पर्यंत जाते ना. दहीबाव पर्यंत जाणार आहे. म्हणजे 31 रुपये तिकीट आहे. साक्षी तिटा. आता होतं ते साक्षी तिटा ना. आणि काय नाव काय त्यांचा फोन केला तुम्हाला? देशमुख. मला बागमाळा गावी जायचं होतं आणि गाडी होती आचऱ्यावरून सोडली. त्यांनी देशमुख म्हणून जे कंडक्टर आहेत त्यांचे खरंच आभार आहे कारण त्यांनी फोन करून त्या कंडक्टरला सांगितलं गाडी थांबवा. बाजूला दहीबाबूला उतरणार एक आहे आणि त्यांना गाडी पकडायची. साक्षी तिट्यावरची बस मिळाली वेळेवर. नाही तर मला 12ची बस जायला. सावंत आहेत आणि देशमुख तुमचे आभार मानताना तुमचे खरोखर आभार. कारण तुम्ही नितीन रावांना फोन केला आणि गाडी थांबवली तिथे आणि आता मला दहीबाबूपर्यंत येता आलं. खरंच तुम्हाला फोन केला त्यांनी तेव्हा गाडी कुठे होती? फोन केला तेव्हा जामसंड्याला होते ते. आणि मग साक्षी तिच्यावर ते थांबवली त्यांनी गाडी साठी. मला आभार मानतो नाही पण या व्हिडिओद्वारे त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. कारण असं प्रवाशांची काळजी घेणारे मी पहिल्यांदाच बघितले कंडक्टर. आणि एकमेकांना संपर्क करून आपलं प्रवासी आमच्या गाडीत आहेत तुमच्या गाडीत प्रवासी घ्या तिकडे जाणारे आहेत. त्यानंतर मला 12 वाजताची गाडी जवळपास मला 1-2 तास थांबवावे लागले होते. तो माझा त्रास जो होणारा त्रास होता तो त्यांनी खरंच आभार आहेत. मनापासून आभार. धन्यवाद. चला दहीगावला उतरलो आहे. आता आपल्या गावी जायचं आहे. रिक्षा पकडून जायचं आहे. मग सत्यवान चला. आता बसलो भजी खात होतो. चला. गाडी कोकण कन्या लेट झाली इथे. गाडी आहे ना फक्त देवळाच्या मागे थांबव. सकाळी असता आम्ही असतो बोलूया. सरप्राईज.
मी पाठवून येणार होतो. पाठवून पण ते कामगार आहे ते काय फक्त रोहनला माहित होतं. सरप्राईज दिलं काय कसं आहे सरप्राईज आवडला एक्सिटला. हे बघा चाट बनवलं. कोणी बनवले? घ्या 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 बंद करा बंद करा. एसी तू खाल्लं एसी तू पण खाल्लं? 60 खाल्लंस ना तू? हा मग अजून छोटा काय देतो बोलते मोठा दे वेळेला. आता विहिरीजवळ चाललं. विहिरीजवळ काम चालू आहे. काय रोहन काय बोलताय? अरे तू कधी आला? आता हा बघ खाली इकडे मार इकडे. हो येतोय तिकडनं मारतो ना. साफ चालू आहे उपसा चालू आहे साफ करताय. खाली कोण आहे? तेव्हाच रुपेश फोन उचलत नव्हता. खाली हा काय काय हा हा काय सापडलाय? काय कोळी कोळी कोलमी बेडूक आहे. बेडूक आहे तो. बेडूक आहे बेडूक. हा बघ बेडूक आहे बेडूक. बेडूक आहे बेडूक. बेडूक कोळी पण आहे. काय दिसते बघ कुठे कोलमी? हे बघ हा ये बारीक बारीक. अजून एक आहे. ही कोलमी आहे. हा तर गोड्या पाण्यात कोलमी. ओके बेडूक उडी मारतोय. अजून एक डेंग्यावाली आहे. डेंग्यावाली जाऊन देता. साफ करून घेतली आहे खालून. आणि 2 पंप चालू आहेत बघा. 2 पंपाचं पाणी चालू आहे. आणि पाणी इथं बंद केलं ना लगेच 5 मिनिटात पाणी वरती येते. 5 मिनिटात 1 फूट पाणी एवढं वरती येते घरात. 2 पंपांचं पाणी चालू आहे बघा. 2 पंपातून पाणी येत आहे तरी विहिरीतलं पाणी आटत नाही आहे. घरातून पाणी लगेच येतं ना वरती. लगेच वरती येते पटकन. चारी बाजून झरे आहेत. पाणी बघा अजूनही आटत नाही आहे. चारी बाजूने झरे आहेत.
कसं वाटलं सरप्राईज? चांगलं एकदम नक्की वाटलं होतं मी येणार असं. तुला तुम्हाला कसं वाटलं? एकदम अचानक. हाय. तर यशवी गावातली माझी सरप्राईज विजिट कशी वाटली? चांगली वाटली. आम्ही आणि ना सावली दीदी आणि मी आम्ही दोघं इथे बसलेलो. हा. हे खेळत होतो फुल स्टॉप गेम. हा. आणि जेवढे दोघांचं आमचं लक्ष पडलं की तिथून कोणतरी येते रेड हॅट घरून आणि आम्हाला माहिती आहे की जो लाल टोपी घालतो तो हाच आहे. ओळखलं. आणि माझा एकदम आश्चर्यकारक त्यांना माहिती नव्हतं मी चालू. त्यांना वाटलं मी पुण्याला चाललो आहे. मी अचानक आलो आहे आणि मला तेवढी सुट्टी नव्हती. 2 दिवसाची सुट्टी होती म्हणून बोललो अचानक व्हिजिट देऊया जाऊया. आणि मी खरं पाठीमागून येणार होतो पण पाठीमागून बघितलं तर यायसारखं नव्हतं कारण सगळे तिथे होते. बोललो इथूनच येऊया. एवढं यशवीने बघितलं मला. मी वाकूनच आलो तर यशवीने बघितलं मला आणि मग इथेच सरप्राईज माझं झालं. आलो आहे मी इथे. तर आणि आता तुम्ही बघितलं तर विहिरीचं पण आमचं काम चालू आहे. तर विहिरीचं पण पाणी उपसा चालू आहे. तर साफसफाई करतायत. खरंच तो एक व्हिडिओ. आणि त्या कंडक्टरचे पण आभार कारण त्याने माझ्यासाठी बस थांबवली. दुसरी फोन केला त्या कंडक्टरने आणि ती दुसरी बस थांबवली आणि ती मला मिळाली. नाहीतर मला 12च्या नंतर बस मिळाली असती. तर त्या कंडक्टरचेही देशमुख कंडक्टर आणि ते दुसरे कंडक्टर होते त्यांचेही आभार. आणि खरंच हा प्रवास असा आनंदमय आणि सुखमय झाला. वेळेवर सगळं मिळालं. म्हणजे आल्यावर कणकवलीला आलं कणकवली मिळाली नंतर ही मिळाली असा वेळेवर झाला. आणि यांना आश्चर्यकारक असा धक्का दिलेला आहे. विहीर पण साफ करायला तो पण बघितला कसा खाली गेला आहे. विहीर साफ करते उपसा करतायत. एवढं खाली जाऊन पाणी काढणं नंतर साफ करणं आणि परत ते पाणी भरते झऱ्याने. पाणी म्हणजे इथे पाण्याची काही कमतरता नाही आहे. तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि पुढच्या व्हिडिओ आपल्या कोकणातल्या पहा.